नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि आजच्या या सेशनमध्ये एक तुमच्यासाठी इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आला आहे, जो तुमच्या येणाऱ्या पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे। ठीक आहे, आणि त्याचसोबत तुम्हाला जाणून घेण्यासाठी म्हणजे एक इंटरेस्ट म्हणून जरी तुम्ही बघितला, ठीक आहे, सो की नेमकं बेट काय असतात, बेटांची निर्मिती कशा प्रकारे होते, अंदमान निकोबार काय आहे, लक्षद्वीप काय आहे, ब्रिटिशांकडे त्यांची कधी सत्ता होती का, ते भारताला कसं मिळालं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत ना, ह्या गोष्टी आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघत आहोत। सो आजचा आपला टॉपिक आहे तो आहे भारतीय बेट। याला वेटेज किती आहे तर प्रिलिम्सला यावर प्रश्न असतात आणि येणाऱ्या मुख्य परीक्षेत यावर एखादा प्रश्न येण्याची शक्यता आहे, कारण की या मेन्सला तुम्हाला महाराष्ट्रासोबत भारताचा पण वेटेज आहे। सो असं म्हटलं चालेल की भारताला जास्त वेटेज आहे, सोबत महाराष्ट्राला वेटेज आहे। ओके चलो, सो तुम्हाला माहिती आहे हा तुम्हाला भारताचा नकाशा दिसतोय आणि या नकाशामध्ये म्हणजे जर बघितलं आपण तर भारताच्या पश्चिम साईडला अरेबियन सी मध्ये तुम्हाला काय दिसतोय, लक्षद्वीप जे आहे बेटांचा समूह दिसतो आणि त्यानंतर या ठिकाणी बे ऑफ बेंगॉल मध्ये तुम्हाला अंदमान आणि निकोबार या जो बेट आहे यांचा समूह दिसतो। ओके, सो आता एक लक्षात घ्या की तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की सर हे कसे निर्माण झाले। ठीक आहे, हे कसे निर्माण झाले यासाठी आपल्याला अल्फ्रेड वेगनर यांची थेअरी बघावी लागेल। बघा काय होतं की 225 मिलियन वर्षाच्या पूर्वी एकच खंड होता ज्याचं नाव होतं पॅन्जिया। ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल की बेट कशा प्रकारे बनले। ओके, सो काय झालं 225 मिलियन वर्षापूर्वी एकच खंड होता पॅन्जिया। पॅन म्हणजे एक, जिया अ होल अर्थ दॅट इज पॅन्जिया। सो एकच होता आणि त्याच्या आजूबाजूला जो समुद्र होता तो पॅथलचा होता। ठीक आहे, आणि मग काय झालं की पृथ्वीवर अनेक साऱ्या हालचाली होत असतात। सो त्या हालचालीमध्ये जसे उत्तरेकडची हालचाल जी आहे ही गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे होते। जर आपण बघितलं पश्चिमेकडची जी हालचाल आहे ती हालचाल कशामुळे होते, भरतीमुळे होते। ठीक आहे, सो एक लक्षात घ्या, आता भरतीच्या बलामुळे पश्चिमेकडे हालचाल होते आणि इतर ज्या फोर्स असतात त्यामुळे काय होत असतात, ह्या प्लेट्स ज्या आहेत ना ह्या सरकत असतात, ह्या तरंगत्या अवस्थेत आहेत। सो मग काय झालं, त्यानंतर 150 मिलियन वर्षापूर्वी 150 मिलियन वर्षापूर्वी याचे दोन भाग झाले आणि वरचा भाग जो होता तो होता लॉरेशिया। ओके, आणि खालचा भाग गोंडवाना। आणि भारत कोणत्या याचा भाग होता, सो भारत होता गोंडवानाचा भाग। ओके, हा इथे भारत गोंडवानाचा भाग होता, म्हणजे भारत सुरुवातीला इक्वेटरच्या खाली होता। आज जो तुम्हाला इथं या रेषेवर दिसतो म्हणजे कर्कवृत्त भारताच्या मध्यावर गेला आहे तो भारत सुरुवातीला इथे होता, या ठिकाणी इंडियन सबकॉन्टिनेंट ज्याला म्हणतात ना ती प्लेट इथे होती। आणि या प्लेटचं जे हालचाल चालू आहे ना पोरहो, हे इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे। ठीक आहे, सो या प्लेटला काय म्हणतात, इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट, आणि हिचं वहन जे चालू आहे ना हे उत्तरेकडे चालू आहे। ओके, आणि मग काय झालं काही वर्षानंतर म्हणजे 100 मिलियन वर्षाच्या आधी आजपासून काय झालं, याचे वेगवेगळ्या खंडात रूपांतरण झालं आणि आपला हा जो इंडिया आहे हा बघा, हा इंडिया सुरुवातीला असा होता, हे इंडियन सबकॉन्टिनेंट इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे। मग ही अशी अँटी क्लॉकवाईज फिरत, हे बघा अशी अँटी क्लॉकवाईज फिरत या युरेशियन प्लेटवर येत आहे, पुढे बघूच। ठीक आहे, आणि आज जर बघितलं तुम्हाला हे असे खंड दिसतात, म्हणजे काय होऊन राहिल्या, ह्या प्लेट अशा तरंगत्या अवस्थेत आहेत। ओके, आणि जेव्हा प्लेट तरंगत्या अवस्थेत असतात तेव्हा तुम्हाला माहिती आहे या साईडनं गाड्या येत असतील रस्त्यावर, या साईडनं गाड्या येत असतील, मग होते टक्कर, बूम, आणि मग काय होते त्या ठिकाणी विनाशकारी काहीतरी तयार होऊ शकते, किंवा एखादी त्या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण की एखादा काहीतरी खंड वगैरे जन्माला येत असेल। असं होतं का सर, तर होतं, यास। बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की जी इंडियन प्लेट आहे, ओके, सो इंडियन जी प्लेट आहे इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट, ठीक आहे, ही इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि या साईडनं युरेशियन प्लेट। ओके, सो युरेशियन प्लेट या दोघांची हे काय झालं, हे दोघांची एकमेकांवर येत आहेत, म्हणजे असं समजलं चालते हे इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट जी आहे ही वरच्या ज्या प्लेट आहे ना युरेशियन प्लेटला धक्का देत आहे। म्हणजे हा बघा ही भारतीय प्लेट आहे। ओके, सो ही काय करू राहिली, वरच्या जो प्लेट आहे याला काय अशी धक्का देऊन राहिली। ठीक आहे, सो या धक्क्यामुळे काय होते की जी प्लेटची घनता जास्त असते किंवा डेन्सिटी जास्त असते, मी तुम्हाला काय सांगतोय, ज्या प्लेटची घनता जास्त असते, डेन्सिटी किंवा स्पीड जास्त असतो, या प्लेटचा स्पीड किती आहे तर बघा 20 सेंटीमीटर पर इयर या स्पीडनं काय होते आपली प्लेट वर सरकत आहे। आणि ही प्लेट काय होते मग या ठिकाणी या प्लेटच्या खाली घुसली म्हणजे सबडक्ट झाली। ओके, आणि ही प्लेट या प्लेटच्या आतमध्ये गेली, म्हणजे बघा दोन गाड्या येत आहेत आणि या साईडनं काय झाली, यांची
टक्कर झाली. टक्कर झाल्यामुळे एक जो आहे ज्याची घनता काय आहे, घनता जास्त आहे किंवा स्पीड जास्त आहे ती आतमध्ये जात असते, कारण की तिला घाई असते. सो अशामुळे इथं काय होते, इथं काहीतरी वर येतं आणि अशाच तयार झाला आपला हिमालय पर्वत. आणि ज्या वेळेस ही या प्लेटला लागली, आता या प्लेटला जेव्हा लागली तेव्हा काय झालं, एक आपल्या भारताच्या या साईडला एक छोटीशी प्लेट आहे, त्याला बर्मिस्ट प्लेस म्हणतात, बर्मिस्ट प्लेट. ओके, किंवा त्याला बर्मा प्लेट म्हणतात. ओके, हे बघा बर्मिस प्लेट म्हणतात. सो हे बघा, हा बर्मा म्हणजे म्यानमारची प्लेट आहे एक छोटीशी. या प्लेटला आपली इंडियन प्लेट धडकली आणि ही धडकल्यामुळे आपली इंडियन प्लेट जी आहे ना ही अशी खाली सरकली. खाली सरकल्यामुळे हे आतमध्ये गेली की हे याचा वरचा दाब वाढतो आणि इथं वितळते आणि ह्या प्लेट वितळली की त्याचा मॅग्मा बनतो. हा मॅग्मा, याला वेळ मिळाला की हा मॅग्मा येतो वर. वर आल्यानंतर असा साचतो 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 साचतो, हा पाण्यात साचत आहे बघा, बे ऑफ बेंगॉलमध्ये साचतो साचतो आणि पाण्याच्या लेवलच्या वर आला की मग त्याचं बनतं बेट. आलं का लक्षात? मग मला सांगा आपला अंदमान निकोबार कसा तयार झाला असेल, तर बघा आपला अंदमान निकोबार तयार झाला सर, हा वोल्कॅनिक आइसलँड आहेत किंवा वोल्कॅनिक आयलँड्स आहेत. म्हणजे सर वोल्कॅनिक आयलँड म्हणजे काय, एकदा मला समजून सांगा. तर बघा हा समुद्र आहे, इथं ही इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे, ठीक आहे, इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. ह्या सगळ्या गोष्टी आपण ना आपल्या कोर्समध्ये कव्हर अप केल्या आहे, ठीक आहे. सो त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता तुम्ही या वर्षीचा पेपर बघितला असेल, तुमचा कंबाईनचा. सो कंबाईनचा पेपर यामध्ये काय झालं, भारत आणि महाराष्ट्र, तसेच प्रत्येक मेन्समध्ये असणारा भारत आणि महाराष्ट्र यावर प्रश्न जे येऊन राहिला ते डेप्थ लेवलला येऊन राहिले. सो याला अनुसरून नवीन बदलांसह मी एक कोर्स लॉन्च केला आहे, संपूर्ण अभ्यासक्रम, ज्याच्यामध्ये भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि पर्यावरण प्रिलिम्ससाठी परफेक्ट असेल, मेन्ससाठी परफेक्ट असेल. आता जे मेन्सचे उमेदवार आहेत, जे देणार आहेत, सो त्यांच्यासाठी पण काय असेल, हा उपयुक्त कोर्स असेल, ज्यामध्ये मी प्रत्येक गोष्टी तुम्हाला इन डेप्थ त्या ठिकाणी शिकवलेल्या आहेत. ओके, चलो. सो आता आपल्या मुद्द्यावर आपण येऊया. बघा आता इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे आणि ही आहे बर्मिस प्लेट किंवा आपण म्हणू त्याला बर्मिस. ओके, बर्मा प्लेट, बर्मा म्हणजे म्यानमार. सो बर्मा प्लेट, ह्या दोन प्लेट आहेत ना, यांची झाली टक्कर आणि या ठिकाणी काय झालं, हा आपली प्लेट गेली याच्या खाली, स्पीड जास्त असल्यामुळे 20 सेंटीमीटर पर इयर. आणि मग अशा वेळेस काय होतो, अशा वेळेस इथून हे प्लेट वितळते आणि इथला ज्वालामुखी बाहेर पडतो आणि हा ज्वालामुखी बाहेर आला की काय होतं, या ठिकाणी मग बनतं बेट. कारण की बेट म्हणजे काय, ज्याच्या चारी बाजूने पाणी आहे असा भाग. ओके, सो आता एक लक्षात घ्या, असं सेम झालं आपला जर इंडिया तुम्ही बघितला, ठीक आहे, मी तुम्हाला काय करतोय, इंडियाचा मॅप दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल. ओके, हे बघा हा इंडिया आहे. ज्या वेळेस इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि त्या ठिकाणची असणारी कोणती युरेशियन प्लेट याची टक्कर झाली, तेव्हा इथे जसा काय बनला, या ठिकाणी ठीक आहे हिमालय बनला, हिमालयाच्या 3 रांगा बनल्या. त्याच वेळी ही बर्मिस प्लेट आणि इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट याची टक्कर झाल्यामुळे इथे अराकान अरोमा किंवा अराकान योमा ह्या रांगा बनल्या. ह्या अराकान योमा ज्या रांगा आहेत याचंच पुढचं एक्सटेन्शन म्हणजे अंदमान निकोबार आहे. ठीक आहे, ही जे पुढे आहे ना, हे पार सुमात्रा वगैरे या बेटांपर्यंत गेला आहे. ठीक आहे, सो इथपर्यंत याचा एक्सटेन्शन आहे आणि अशा प्रकारे काय झालं, याच्यापैकी जो भाग बाहेर दिसतो त्याला अंदमान निकोबार म्हणतो. कळलं? मग अंदमान निकोबार काय आहेत तर लक्षात ठेवायचं, अंदमान निकोबार हे वोल्कॅनिक, हे कोण्या पुस्तकात फारसं तुम्हाला दिसणार नाही, सरळ सरळ वोल्कॅनिक आयलँड्स आहे. कळलं? ऍक्च्युअल मध्ये याला आयलँड म्हणत नाहीत सर. मग काय म्हणतात, याला आयलँड नसतात म्हणत. बघा लक्ष द्या, जेव्हा एखाद्या आयलँडचा ग्रुप हा वोल्कॅनिक आयलँड असतो त्याला आर्किपेलागोज म्हणतात. काय म्हणतात? आर्किपेलागो. सो आता जेव्हा तुम्ही जीसिलियांग वगैरे वाचाल ना तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. ठीक आहे, पण तुम्ही इतकं डीप मध्ये वाचण्याची गरज नाही. सो बघा आर्किपेलागो आहे, आर्किपेलागोज म्हणजे काय आहेत की त्या ठिकाणी ग्रुप ऑफ वोल्कॅनिक ठीक आहे आयलँड्स आहे. आणि हे जर बघितलं लक्षद्वीप तर हे कोरल रीफ आहे. कोरल म्हणजे काय असते की तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल सांगतो की ज्या समुद्री हे सूक्ष्मजीव, ओके, सो कोरल त्यांनी काय केलं, बांधलेलं बेट असतं. आणि एक लक्षात ठेवायचं, ते काय करतात, एक समूह करून राहणारे आहेत. ठीक
ठीक आहे, समूह करून राहिल्यामुळे ते एका द्वीपाभोवती काय करतात, एक सुरुवातीला अटॉल वगैरे तयार करतात. ठीक आहे, आता मी फारसं त्याच्यावर जास्त बोलणार नाही, फक्त प्रवाळ बेट आहे एवढं लक्षात ठेवा. प्रवाळ जे असते ना, प्रवाळ हे काय होतं, साचतं आणि साचल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, वर त्याच्या एक वर असा लगून सारखा एरिया बनतो, तलावासारखा. ठीक आहे, तलावासारखा लगून सारखा, आणि त्याच्यात काय असतो, पांढरा एरिया असतो. लोक का बरं त्या ठिकाणी, जर आपण म्हटलं की लोकांना मॉलदीव्सलाच का जायचं असतं, मॉलदीव्स मध्ये जो पांढरा एरिया त्यामुळे पाणी स्वच्छ दिसतं. ठीक आहे, प्रवाळ बेट आहे एवढं लक्षात ठेवा. आता बघा, मॅपद्वारे जर तुम्ही बघितलं तर अंदमान निकोबार मध्ये ऍक्च्युअल मध्ये बघा, सगळं अंदमान आणि निकोबार हे भारताच्या ताब्यात नाही. याचा इतिहास सांगतो. ऍक्च्युअल मध्ये अंदमान निकोबार यावर भारताचं फारसं लक्ष नव्हतं, पण एक चोल साम्राज्याचा एक राजा होता. ठीक आहे, चोल साम्राज्याचा राजा होता ज्याचं नाव होतं राजेंद्र चोल सेकंड. याने काय केलं, राजेंद्र चोल सेकंड याने याचं आपला नावल बेस बनवला. ठीक आहे, त्याच्यानंतर मग जे साम्राज्य आहे, मराठी साम्राज्याचे सरसेनापती होते, त्यांचं नाव होतं कान्होजी आंग्रे. सो या कान्होजी आंग्रेंनी काय केलं, सेनापती कान्होजी आंग्रेंनी या ठिकाणी आपलं नावल बेस बनवलं. पुढे जाऊन काय झालं, सर्वात पहिले अंदमान निकोबारवर पोहोचणारे जे लोक होते ना, तर ते बघितलं तुम्ही तर डच लोक होते. ठीक आहे, कोण लोक होते, त्या ठिकाणी डॅनिश लोक होते. सो डॅनिश लोक तिथं पोहोचले आणि याला काय नाव दिलं होतं माहिती आहे का, याला नाव दिलं होतं न्यू डेन्मार्क. खूप सारे रेफरन्स आहे त्याच्या मागं, न्यू डेन्मार्क नाव दिलं होतं. ते लोक राहिले, पण इथं काय आहे, इथं मलेरियाची साथ येतं. ठीक आहे, मलेरियाच्या साथमुळे लोक मरण पावू लागले. मग या ठिकाणी या लोकांनी ह्या वस्त्या खाली करून चालू केलं. याच वेळेस ऑस्ट्रेलियाची याच्यावर नजर पडली आणि ऑस्ट्रेलियाला वाटलं की बाबा आपण आपल्या ताब्यात घेऊ. याला न्यू तेरेसा बेट नाव दिलं. पण त्यावेळी त्यांच्याही ही बाब लक्षात आली आणि नंतर मग तुम्हाला माहित असेल सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळी जपाननं हे स्वतःच्या ताब्यात घेतले होते आणि सुभाषचंद्र बोस यांनी जपानच्या मदतीनं तिथे काय केलं होतं, आझाद हिंद जे आहे सेना, त्याचं काय होतं, इंटरिम गव्हर्नमेंट स्थापन केलं होतं. पण त्या ठिकाणी सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये काय झालं, त्या ठिकाणी कोण हरलं, जपान हरलं. सो ते हरल्यामुळे काय झालं, परत ब्रिटिशांच्या ताब्यात आलं. आता ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यानंतर ब्रिटिशांनी याचा वापर केला राहण्यासाठी आणि सेल्युलर जेल. तुम्हाला माहिती ना, काळ्या पाण्यात शिक्षा व्हायची, तर लोकांना कुठे ठेवलं जातं, अंदमानमध्ये काळ्या पाण्यात शिक्षा व्हायची सेल्युलर जेलमध्ये. आता ब्रिटिशांना हे पाहिजे होते आपल्याकडे, कारण की तुम्हाला माहित असेल इथं ऑस्ट्रेलिया आहे, ओके, इथं न्यूझीलंड आहे आणि न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही काय आहेत, हे प्रिन्सली स्टेट आहेत. म्हणजे आजही जर तुम्ही बघितलं क्वीनच्या नावावर सत्ता चालते आणि यांना काय करायचं होतं, डायरेक्ट इथून यावर नियंत्रण प्रस्थापित करायचं होतं असं. सो त्यामुळे ब्रिटिशांचं म्हणणं असं होतं की जो तुम्ही भारतीय स्वातंत्र्याचा कायदा तयार केला, त्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये काय करा की याचा समावेशच करू नका, याला बाजूला ठेवा, याचं इंडिपेंडन्स आम्ही वेगळं देऊ. लॉर्ड माउंटबॅटन होते त्यावेळेस, क्लेमेंट ॲटली होते, विस्टन चर्चिल त्यावेळेस अपोजिट गव्हर्नमेंटमध्ये होते. ठीक आहे, सो त्यांनी काय केलं, त्यावेळेस माउंटबॅटनला प्लॅन बनवताना सांगितलं की हे बाबा बाजूलाच ठेव. पण माउंटबॅटनला माहित होतं जर आज आपण हे जर वेगळे ठेवले, भारताच्या वेगळे ठेवले, तर लोक लगेच पेटून उठतील, कारण की लोकांना पाहिजे स्वातंत्र्य आणि अर्जंटमध्ये स्वातंत्र्य पाहिजे आहे. मला जोराचं स्वातंत्र्य लागलं होतं भारताला. ठीक आहे, सो अशा वेळेस काय झालं, अशा वेळेस जिन्नाची नजर याच्यावर गेली. जिन्नाचं म्हणणं होतं की हा पण पाकिस्तान आहे, कारण की बांगलादेश पहिले पाकिस्तान आहे आणि हा पण पाकिस्तान आहे, आणि उद्या जर भारतानं आम्हाला मधातून जाऊ दिला नाही, म्हणजे माझं शेत इथं आहे, तुमचं शेत इथं आहे, आणि या मधातल्या शेतावाल्याने जर समजा माझे 2 शेत इथं आहेत आणि मधला तुमचं शेत आहे, तुम्ही जाऊ नाही दिलं, माझं पायवाट बंद केली, रस्ता बंद केला, तुम्ही शेती कशी करणार. तर जिन्नांनी म्हटलं तसाही भारताचा भागच नाही येतो. तर जिन्नाला सांगितलं, हे बघ बाबा की तू आजही बघ, कोलकाता उच्च न्यायालयाच्या श्रेणीखाली येतं, ते उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येतं, आमचा भाग आहे. त्याच्यानंतर इथं जाणारे जे मोस्ट ऑफ द लोक आहेत ते आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडूचे आहेत, सो भारतीयच आहेत. मग त्याचं म्हणणं होतं की नाही, मग आम्हाला जायसाठी पाहिजे, मग असं करा, अंदमान तुमच्याकडे ठेवा, निकोबार आम्हाला द्या. सो सरळ त्यावेळेस, आणि एक लक्षात ठेवा, त्यावेळेस ज्यावेळेस विस्टन चर्चिल अपोजिट मध्ये होते भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी, जिन्नाचे फार जवळचे मित्र होते. आणि त्यावेळेस क्लेमेंट ॲटलीला पण हे पटलं पाकिस्तानला द्यायचं, पण त्यावेळेस माउंटबॅटनच्या योजनेमध्ये नेहरूजींनी स्ट्रिक्ट दबाव आणल्यामुळे ते भारताला मिळाले. कळलं का, एवढा समजलं. म्हणजे नावं पण बघितले तुम्ही काय काय. माझा एकूण एक मुद्दा नोट करून ठेवा. सो काय आहे, कारण की याच्या संदर्भात मी तुम्हाला सगळं सांगतो, एक पिक्टोरियल बेसमध्ये सांगतोय तुमच्याबद्दल की बाबा हे अशा प्रकारे आहे. सो तुम्हाला कळेल की नेमकं याचा इतिहास काय आहे. आणि जेव्हा तुम्ही एखादी
गोष्ट म्हणून जर बघता, तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा जिओग्राफी शिकवतो तेव्हा तुम्हाला काय करतो, कोणत्या फॉर्मॅटमध्ये सांगतो, त्या अशा फॉर्मॅटमध्ये सांगतो की जेणेकरून तुम्हाला एक स्टोरी लाईक वाटलं पाहिजे, ते कळलं पाहिजे. मग आता बघा, जर आपला अंदमान निकोबार आहे, हे आर्किपेलागोज आहे, सो याच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे की हा वरचा ग्रुप, ओके, हा वरचा ग्रुप जो आहे हा अंदमान आहे आणि खालचा ग्रुप जो आहे तो निकोबार आहे. बघा आता इथं काय आहे, इथे कोको चॅनल आहे किंवा कोको पास आहे, ठीक आहे, कोको पास किंवा कोको चॅनल म्हणतात त्याला. हे कोणाकोणाला वेगळं करते, इथं वर म्यानमार आहे, कारण ठीक आहे वर म्यानमार आहे आणि खाली नॉर्थ अंदमान, उत्तर अंदमान हा मधातला मध्य अंदमान, खाली लोअर अंदमान. आणि लक्षात जर तुम्हाला विचारलं की लोअर म्हणजे साऊथ अंदमान, पोर्ट ब्लेअर हे राजधानी कुठे आहे तर सांगायची त्या ठिकाणी काय आहे, लोअर अंदमान किंवा साऊथ अंदमान मध्ये. कळलं का पोर्ट ब्लेअर कुठे आहे. आणि एक बघा इथे एक मार्जिनल सी आहे, ज्याचं नाव काय आहे, ज्याचं नाव आहे अंदमान सी. अंदमान सी नावाचा एक मार्जिनल सी आहे छोटासा, ओके. आणि आता बघा इथं लिटल अंदमान आहे, नावाला लिटल, ओके, लिटल अंदमान आहे. आणि या लिटल अंदमान, हे बघा या अंदमानचं सर्वात खालचं टोक आहे लिटल अंदमान आणि या ठिकाणी निकोबार रेंज चालू होते आणि याचं वरचं टोक आहे कार निकोबार. आणि प्रश्न हाच विचारतात की लिटल अंदमान आणि निकोबार म्हणजे अंदमान आणि निकोबार यांना वेगळं करणारा चॅनल कोणता आहे, तर 10 डिग्री चॅनल. मग सर याला 10 डिग्री चॅनल का म्हणतात, कारण की 10 नंबरचं अक्षर उत्तर तिथून गेलं आहे म्हणून त्याला काय म्हणतात, 10 डिग्री चॅनल असं म्हणतात. कळलं का, ओके. आणि जर बघितलं तर या कार निकोबार मध्ये तुम्हाला मग ग्रेट निकोबार नावाचं सर्वात मोठं हे दिसतं, ठीक आहे. ग्रेट निकोबार काय आहे, सर्वात मोठं बेट आहे. आणि लक्षात ठेवा जो आपला इंदिरा पॉइंट आहे, ठीक आहे, म्हणजे भारताचा सर्वात खालचा पॉइंट जो 6:45 या ठिकाणी आहे, ठीक आहे, या डिग्रीला आहे. सो तो इंदिरा पॉइंट कुठं दिसतो तुम्हाला, या ग्रेट निकोबार मध्ये दिसतो. कळलं का रे, कळलं. मग चला क्रम लावा, नॉर्थ, मिडल, लोअर म्हणजे साऊथ, तिथंच पोर्ट ब्लेअर आहे. या दोघांच्या मधात आता बघा हे 10 डिग्री चॅनल. आणि इथं जर विचारलं कोणती पास आहे तर डंकन पास. कोणती पास सांगायची, डंकन पास आहे. डंकन पास म्हणजे काय असते, जर दोन भूभागाच्या मधातून एखादा पाण्याचा अरुंद प्रवाह जात असेल तर त्याला काय म्हणतात, पास असं म्हणतात. कळलं का, एवढं कळलं. चलो, कशी निर्मिती झाली आलं का लक्षात, निर्मितीनुसार कळलं का, यस ऑर नो. हे बघा हा मॅप आहे भारताचा, अरेबियन सी मध्ये लक्षद्वीप आहे, ओके. या साईडनं तुम्हाला काय दिसतं, अंदमान निकोबार म्हणजे त्या ठिकाणी अराकाम युमाचं एक्सटेन्शन दिसतं, ओके, ठीक आहे. कशी निर्माण झाली, बर्मीज प्लेट आणि त्या ठिकाणी असणारी इंडो प्लेट आहे, ओके. झालं. आता बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं की सर्वात वरचा जो आहे तो नॉर्थ अंदमान, इथं एक नार्को डॅम तुम्हाला काय दिसतो, ज्वालामुखी. आता मी तुम्हाला काय सांगितलं, हे सगळे काय आहेत, अंदमान निकोबार हे सगळे काय आहेत, सगळे सर वोल्कॅनिक आयलँड आहेत. आता आयलँड जर वोल्कॅनिक असतील तर इथं ज्वालामुखी असणं साहजिकच आहे. सो इथं 2 ज्वालामुखी होते, झोपलेल्या अवस्थेत होते. एक नार्को डॅम, ठीक आहे, हा काय, हा अजूनही झोपला आहे. म्हणजे कधीतरी यानं इतिहासाच्या कधीतरी पन्न्यामध्ये हा झोपेतून उठला होता, म्हणजे कधीतरी त्यानं काय केला होता, त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की त्या ठिकाणी लावा रसाचा उद्रेक केला होता. आणि अलीकडे हा जो आहे बॅरन, हा बॅरन जो आहे ना, यानं अलीकडे काय केला होता, उद्रेक केला होता. मग लक्षात ठेवा ज्वालामुखी कोणता आहे तर बॅरन आहे, नार्को डॅम आहे, त्यातला जागृत कोणता आहे तर बॅरन, ओके. कळलं, बॅरन म्हणजे इनफर्टाईल. इथं लोक कोणी राहील का, मरतील ना इथं राहिलो तर. सो लक्षात ठेवा नॉर्थ अंदमान, मिडल अंदमान आणि साऊथ अंदमान याला आपण काय म्हणतो, ग्रेट अंदमान, ओके. आणि लक्षात ठेवा या ठिकाणी साऊथ अंदमान आणि लिटल अंदमानच्या मधात जे आहे ना ते डंकन पास आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि या ठिकाणी इंदिरा पॉइंट हा ग्रेट निकोबारवर, आणि अंदमान आणि निकोबार याला वेगळं करणारा चॅनल कोणता आहे, 10 डिग्री चॅनल. आलं लक्षात, इथपर्यंत कळलं का. चलो आगे बढ़ेंगे, ठीक आहे. सो कशा प्रकारे तयार झाला आलं लक्षात. आता हे बघा हे जे आहेत ना हे सगळे कोरल रीफ आहेत, ठीक आहे. सो प्रवाळ बेट आहेत या ठिकाणी असणारे, ओके. आणि तुम्हाला हे अशा प्रकारे दिसतात. आता यांच्या संदर्भात जर बघितलं, ठीक आहे, पुढे बघूच याच्या संदर्भात. आणि हे अशा प्रकारे काय दिसतं तुम्हाला, हे हा मॅप दिसतो अंदमान निकोबारचा. हे बघा इथं तुम्हाला म्यानमार, ओके, हे म्यानमार आणि हे जो आहे आपला, ठीक आहे, जर म्हटलं तर नॉर्थ अंदमान याच्या मधात तुम्हाला कोको चॅनल दिसलं कोको चॅनल. डंकन पास कुठे दिसली तुम्हाला, डंकन पास सर साऊथ आणि लिटलच्या मधात. आणि 10 डिग्री चॅनल लिटल अंदमान आणि निकोबारच्या दरम्यान तुम्हाला दिसली होती, ओके. चलो
ठीक आहे. हे बघा, ही ते प्लेट आहे, ही आपली इंडियन ओशियन प्लेट आहे आणि ही बर्मीज प्लेट आहे. या दोघांची टक्कर होऊन काय झालं, त्या ठिकाणी वर अशी रांग आली आणि त्याला अराकामियोमा म्हणतो. ओके, म्हणजे पूर्वांचल टेकड्या ज्या आहेत ना त्याचंच एक्सटेन्शन व्यवस्थित आहे. ओके, हे सगळ्या गोष्टी काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे अपडेट केल्या आहेत. ओके, चलो कळल्या. आता पुढे बघा, हे अशा प्रकारे सबडक्ट होत असतं. हे बघा, इंडियन प्लेट आणि या बर्मी प्लेटला धडकली आणि इंडियन प्लेट वेगात होती, घाईघाईत होती म्हणून खाली सरकली आणि त्याच्यामुळे इथं काय झालं, हे असे वर आले. ठीक आहे, जे जे वर आले ते सर्व आपल्याला बेट दिसतात. कळलं का, आलं लक्षात. चलो ठीक आहे. सो कोर्सच्या संदर्भात मी तुम्हाला काय माहिती दिलीच आहे. चलो आता आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ. बघा, आता भारताला जो एकूण समुद्र किनारा लागला 9 राज्यांना लागला, किती, 7517. आणि एक लक्षात ठेवा, जर भारताची मुख्य भूमी जर म्हटलं तर याला 6100 लागला आहे. ओके, आणि अंदमान निकोबार वगैरे हे जर बघितलं ना, याला उर्वरित लागला आहे. म्हणजेच एकूण किती लागला, 7517. ठीक आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर मग तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी काय दिसतात, वेगवेगळे किनाऱ्यांचे नावं दिसतात. जसं इथे जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, या ठिकाणी तर काठियावाड किनारा म्हणू शकता. या ठिकाणी तुम्ही याला कोकण किनारा म्हणू शकता. केरळमध्ये त्याला मलबार किनारा म्हणू शकता. तमिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये त्याला कोरोमंडल म्हणतात, नॉर्मली तमिळनाडूमध्ये. इथं जर म्हटलं त्याला उत्तरी सदन, ठीक आहे, नदर्न सरकार असं म्हणू शकता. आणि ओडिशामध्ये त्याला उत्कल असं किनारा असं म्हणू शकतात. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, भारतात असं नाही 2च रांगा आहेत म्हणून. काही बेट जे आहेत ना, हे जो गंगेचा डेल्टा आहे, गँगेटिक डेल्टा आहे, म्हणजे काय म्हणतो गंगेचा त्रिभुज प्रदेश, तिथे पण तुम्हाला छोटी छोटी बेट दिसतात. किंवा तुम्हाला माहिती का, हा जो भाग आहे, ठीक आहे, इथं समुद्री भाग जो आहे गुजरात, इथंही बेट आहेत. तो बघूच त्याच्या संदर्भात आपण. बघा, भारतात काय आहे, तुम्हाला 2 प्रकारच्या रांगा दिसतात. ठीक आहे, अरबी समुद्रात दिसतात, त्या म्हणजे लक्षद्वीपच्या, आणि बे ऑफ बेंगॉल मध्ये दिसतात, त्या म्हणजे कोणत्या, तर त्या ठिकाणी असणाऱ्या अंदमान निकोबार. आता बघा, जर दोन्ही मिळून बघितलं तर 615 बेट दिसतात. ठीक आहे, यावर डिबेट होऊ शकते तुमची माझी, वेगवेगळ्या रेफरन्स मध्ये वेगवेगळे दिले आहेत. सो आपल्याकडे जी आकडेवारी आहे ना ती ऑथेंटिक आहे. कळलं. चलो, सो बघा, आता काही बेट आहेत पोरो, हे बेट तुम्हाला या अंदमान निकोबार लक्षद्वीपच्या बाहेर दिसतात. कळलं. बघा, न्यू मूर बेट आहे. न्यू मूर बेट कुठे आहे माहिती आहे का, सो हे दिसते तुम्हाला गँगेटिक डेल्टा जवळ, म्हणजे गंगेच्या त्रिभुज प्रदेशाजवळ. हे विचारतात, लक्षात ठेवा. न्यू मूर बेट विचारलं होतं एकदा. सो कुठे आहे, हे तुम्हाला दिसतं गंगेच्या त्रिभुज प्रदेशाजवळ. ठीक आहे. त्यानंतर पंबन बेट आहे. भारत आणि श्रीलंकेचा विवाद चालू आहे की बाबा तुझं की माझं, मन्नारची जी खाडी आहे ना त्याच्या दरम्यान आहे पंबन बेट. व्हीलर बेट आहे. बघा, लक्ष द्या, ह्या व्हीलर बेटाला आपण कोणाचं नाव दिलं आहे, एपीजे अब्दुल कलामांचं नाव दिलं आहे. आणि भारत या इथून काय करतो, ओडिशामध्ये आहे. सो इथून भारत काय करतं, मिसाईलची चाचणी करतं, म्हणजे अग्नी वगैरे हे जे सगळं आहे ना हे इथून करतं. त्यानंतर गंगासागर, ते म्हणतात ना काय, जे तीर्थक्षेत्र आहे ते बार गंगासागर एक बार. सो कोलकातामध्ये तुम्हाला नाही, हुगळी नदीमध्ये आहे. हे काय होतं, काही वर्षातून एकदा उघडं पडतं, काही दिवसांसाठी. सो ते आहे. ओके. त्याच्यानंतर श्रीहरिकोटा, हे तर तुम्हाला माहिती आहे, श्रीहरिकोटा हे बेट आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे. आणि इथून आपण काय करतो, हे बघा, वाळूच्या संचयनामुळे श्रीहरिकोटा तयार झाला आहे. आणि इथून काय करतो, इस्रो आपले व्हेइकल लॉन्च करतो, म्हणजे सॅटेलाइट लॉन्चिंग करतो. आलिया बेट माहिती आहे, नर्मदा नदीच्या मुखाशी आहे. कुठे, गुजरात जवळ. कुठे, नर्मदा नदीच्या मुखाजवळ आहे आलिया बेट. ओके. आणि विलिंग्टन बेट कुठे आहे, विलिंग्टन बेट आहे त्या ठिकाणी केरळामध्ये. आणि हा नौदलाचा तळ आहे आपल्या. सो प्रश्न जर विचारला तर यातून आजपर्यंत प्रिलिम्सला 2 प्रश्न आले. कोणकोणते, आलिया बेटावर आला आहे आणि न्यू मूर बेटावर आला आहे. कळलं का रे, आलं का लक्षात. म्हणजे बघा, बेट फक्त समुद्रातच आहेत असं का, समुद्राच्या जवळच्या भागातही तुम्हाला त्या ठिकाणी बेट दिसतात. कळलं. चलो आगे बढ़ेंगे. आता बघा, लक्षद्वीप बेट, मी तुम्हाला आधी सांगितलं आहे, लक्षद्वीप म्हणजे काय की त्या ठिकाणी लाख बेट, 1 लाख बेट. सो दॅट इज लक्षद्वीप. लक्ष म्हणजे लाखो, द्वीप म्हणजे काय, बेट. सो बघा, हे कशामुळे तयार झाले आहे, जर तुम्ही बघितलं याचा अर्थ जरी लक्षद्वीप असला तर लाख बेट आहेत का, नाही. त्याचा अर्थ होतो, म्हणजे तिथं जर प्रत्यक्षात पाहिलं तर फक्त 36 बेट दिसतात. आणि 36 बेट कोणत्या प्रकारचे आहेत, प्रवाळ प्रकारचे बेट आहेत. कळलं का, कोरल प्रकारचे. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, लक्षद्वीप जे आहे ना हे सर्वात लहान आहे. म्हणजे जर सगळ्या केंद्रशासित प्रदेश आहेत ना, हे का केंद्रशासित प्रदेश बनवलं, कारण इथून भारताची जे स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स याचं भारताच्या मध्ये आहे, स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स. सो त्याच्यामुळे त्याला आपण केंद्रशासित प्रदेश बनवलं. आणि एक लक्षात ठेवा, सागरी प्रवाहामध्ये काय झाली, याच्या निर्मिती झाली. आणि याचं क्षेत्रफळ 32 चौरस किलोमीटरचं आहे.
आणि जर म्हटलं तर हे भारतातला सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. कळलं का? चलो आगे बढ़ेंगे. आता बघा 36 पैकी जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, 36 पैकी जर बघितलं तर तुम्हाला इथं 10 ते 11 बेटावर दिसतं आणि स्टेट बोर्डची आकडेवारी जर घेतली तर तुम्हाला केवळ काय दिसतं? 27 बेट. काय सांगितलं? स्टेट बोर्डची आकडेवारीमध्ये तुम्हाला जे जुनं 10वीचं पुस्तक आहे तिथं सांगितलंय 27 बेटांचा समूह आहे. असं म्हणतात की भारतात 599 बेट आहेत. 599 पैकी 572 हे अंदमान निकोबारचे आहेत आणि त्या ठिकाणी हे 27, 72चे निम्मे उलटे गेले 27 असे 599 बेट आहे असं म्हणतात. हे स्टेट बोर्डची आकडेवारी आहे 10वीच्या पुस्तकाची. कळलं का? ठीक आहे. सो इथं फक्त 10 ते 11 बेटांवर लोकांची वस्ती आहे. कळलं? ओके, चलो आगे बढ़ेंगे. आधी याचं नाव काय होतं? अमीनदीव. ओके, सो लक्षद्वीप आणि मिनिकॉय. ओके, सो आता आपण याला काय दिलं? हे बघा, लक्षद्वीप, अमीनदीव आणि मिनिकॉय या तिघांचं मिळून नाव आपण काय केलं? त्या ठिकाणी लक्षद्वीप केलं. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला लक्षद्वीपचं पूर्वीचं नाव काय होतं 1973 पर्यंत, तर लक्षद्वीप, अमीनदीव, मिनिकॉय हे लक्षद्वीप. आणि एक लक्षात ठेवा, मुस्लिम समुदाय सर्वाधिक या बेटावर राहतो. म्हणजे इथं जवळपास जर बघितलं तर 89 ते 90% मुस्लिमांची वस्ती तुम्हाला लक्षद्वीपला दिसतं. ठीक आहे. म्हणून तिथल्या हिंदूंची मागणी अशी आहे की आम्हाला अल्पसंख्याकाचा दर्जा द्या. आलं का लक्षात? चलो आता बघा लक्षद्वीप बेटामध्ये, ठीक आहे, आता लक्षद्वीप बेटाचा तुम्हाला दाखवतो मॅप, जेणेकरून तुम्हाला इतर गोष्टी कळतील. ठीक आहे. ओके, चलो हे बघा, खाली मालदीव्स आहे. ठीक आहे. प्रत्येक मुलीचं स्वप्न असते की काय? की हनीमूनला कुठे जायचं? मालदीव्स. ओके, आणि प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की त्याच्या बायकोनं मालदीवची डिमांड करू नये, कारण की पैशाचा प्रॉब्लेम होतो, नाही का? सो बघा, मालदीव्स का जाणं पसंत करतात मी त्याचं कारण तुम्हाला सांगितलं होतं. हे बघा, मालदीव्स आणि इथं मिनिकॉय श्रेणी आहे, या दोघांच्या मधात 8 डिग्री चॅनल आहे. बघा, अंदमान निकोबारच्या दरम्यान 10चं होतं. इथं बघा, हे काय लक्षात ठेवायचं? मामी. काय लक्षात ठेवायचं? मामी. म्हणजे मालदीव्स आणि मिनिकॉय किती मामी रे बाबा? 8 मामी. ओके, आणि त्याच्यानंतर लक्षद्वीप. ओके, लक्षद्वीप आणि मिनिकॉय 9. तुम्हाला माहिती आहे लक्ष्मी माता असते, याच्यासाठी काय साजरं करतो आपण? नवरात्र. लक्ष्मी. ओके, लक्षद्वीप आणि मिनिकॉय. आलं लक्षात? राहील पाठ. चलो आगे बढ़ेंगे. ठीक आहे. सो मग काय आहे या ठिकाणी बघितलं तुम्ही. ओके, चलो, आणि याची उंची काय आहे? जरा कमी दिसते तुम्हाला, थोड्याशा कमी उंचीचे दिसतात. हे बघा, इथं बित्रा, ठीक आहे, किल्तन, कदमत, बंगाराम, अमिनी, अंद्रो, चिरूम, ठीक आहे, कल्पेनी, करवत्ती, ओके, कवरत्ती, गाती, सुहेली. सो असे काय दिसतात तुम्हाला या ठिकाणी? हा बेटांचा समूह दिसतो. आलं का लक्षात? आणि हे मिनिकॉय आहे. त्यानंतर आता आपण बघूया लक्षद्वीप, सॉरी, अंदमान निकोबार बद्दल. बघा, अंदमान निकोबार जर बघितलं तर भारताच्या आग्नेयेस आहे आणि केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे. लडाख नंतर जर तुम्ही बघितलं ना, लडाख, जम्मू काश्मीर नंतर तिसरा तुम्हाला अंदमान निकोबार हा सर्वात मोठा दिसतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. ठीक आहे. आणि ह्या रांगा कोणत्या आहेत? तर अराकाम योमान प्रकारच्या रांगा आहेत, त्याचाच एक्सटेन्शन आहे, मी बोललेलो आहो. याचा विस्तार तुम्हाला माहिती आहे, सर्वात खाली आहे इंदिरा पॉइंट. कुठे? ग्रेट निकोबार मध्ये इंदिरा पॉइंट आहे 645 अक्षवृत्तावर. ओके, आणि वर जर बघितलं तर 13 पर्यंत आहे, म्हणजे 6 डिग्री पासून तर 13 डिग्री पर्यंत याचा काय तुम्हाला विस्तार दिसतो. आणि एकमेकांपासून किती डिग्रीने दूर झाले? तर 8 डिग्री चॅनलने, सॉरी 10 डिग्री चॅनलने. किती? 10 डिग्री चॅनल. ओके, कळलं का? आणि एक लक्षात ठेवा, हे जे निकोबार आहे ना खालचं, हे सुमात्रा बेटांपासून जवळ आहे, 100 किलोमीटर आहे फक्त. म्हणजे दिवे पण दिसतात आपल्याला इंडोनेशिया मधलं सुमात्रा बेट. ओके, आता बघा, हे बघा, इथं जर तुम्ही बघितलं ना, हे निकोबार जे आहे अंदमानपेक्षा इथे खाली इंडोनेशिया आहे ना, त्या सुमात्रा बेटाजवळून जवळ दिसतं. कळलं का रे? हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं. उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान. आणि दक्षिण अंदमान मध्ये पोर्ट ब्लेअर राजधानी आहे. डंकन पास आहे छोटं अंदमान याच्या मधात. ओके, आठवतं का सर्व? चलो आता बघा मोठं अंदमान. तुम्हाला माहितीये का, एक अशी जमाती राहते इथे. ठीक आहे, मी पुढे बोलतो ज्याच्यावर. एक अशी जमाती इथे राहते की ज्या जमातीवर सरकार अजूनही काय म्हणतो नियंत्रण प्रस्थापित करू शकलं नाही. मागे सुनामी आला होता आणि त्यावेळेस काय झालं होतं, सरकारनं मदत कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण त्या लोकांनी बाण मारू, ठीक आहे, तीर कमान बाण मारू ते हेलिकॉप्टरला परत जाण्यास भाग पडलं होतं. सो अशी एक अग्रेसिव्ह प्रजाती तिथं राहते. बघूच आपण. ठीक आहे, बघा आता
जे मोठं अंदमान आहे, ठीक आहे. सो याच्यामध्ये 325 बेट आहे. आणि लक्षात ठेवायचं सर्वात उंच जर कोणता तिथं शिखर असेल तर सॅडल नावाचा आहे. आहेच किती रे? 735 मीटर. म्हणजे तिथं सर्वात उंच शिखर कोणतं आहे माहिती आहे का? 735 मीटरचं सॅडल नावाचं, सॅडल पीक म्हणतात त्याला. ओके. आणि पोर्ट ब्लेअर कुठे आहे रे? दक्षिण अंदमान मध्ये पोर्ट ब्लेअर आहे. ऑलरेडी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे. मोठे अंदमान आणि छोटे अंदमान याच्या दरम्यान डंकन पास आहे. ओके. आणि इथं शेल, चुनखडी आणि वाळूचा प्रकार आढळतो. कळलं? सर्वात मोठं जर बेट म्हटलं तर कोणतं असेल? मध्य अंदमान. सर्वात लहान रॉस बेट. तुम्हाला माहिती मागच्या वेळेस मोदीजींनी काय केलं होतं? या ठिकाणी या बेटांचे नाव पण बरेचसे चेंज केले होते. ठीक आहे. चलो नंतर आहे निकोबार. आणि निकोबार मध्ये एकूण किती बेट आहे? 247 बेटांचा आहे. आणि लक्षात ठेवायचं की जर निकोबार बघितलं तर कोरल रीफ पासून बनला आहे. मग आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही मगाशी सांगितलं वोल्कॅनिक आहे. बाबा लक्षात घे, जिथं जमीन आणि पाणी एकत्र आलं तिथं प्रवाळ एकत्र येणार आहे. सो त्याला एक्सटेंड बनवलं, मोठ्या आकारात बनवलं. कळलं का? आता निकोबार मध्ये कोणता आहे? कार निकोबार, छोटं निकोबार, मोठं निकोबार, नानकवरी, कोमोती, काचाल हे असे तुम्हाला बेट दिसतात. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालतं. सर्वात खालचा पॉइंट कोणता आहे? तर इंदिरा पॉइंट आहे. कोणता? इंदिरा पॉइंट. ओके. चलो आता बघा सर्वात महत्वाचं, याच्यावर प्रश्न येतात तुम्हाला. मला सांगा 10 डिग्री चॅनलला कोणाला दूर केलं? अंदमान आणि निकोबारला. ठीक आहे. 9 डिग्री, 9 काय? लक्ष्मी, लक्षद्वीप, मिनिकॉय. 8 मामी, मिनिकॉय, मालदीव. डंकन पॅसेज, दक्षिण अंदमान, छोटं अंदमान. ग्रँड चॅनल, निकोबार आणि सुमात्रा. बघा सुमात्रा निकोबारला वेगळं कोण करतं? तर ग्रँड चॅनल आहे. ओके. आणि कोको म्यानमार आणि उत्तर अंदमानला वेगळं करते. आणि चलो सो याच्यावर आपल्याला बोलायचं आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न येताना दिसतात मेन सारख्या परीक्षेत. ठीक आहे. राज्यसेवेला वगैरे तर यावर प्रश्न असतातच. बघा आता की स्थानिक जमाती, इथं बघा 4 निग्रो जमाती आहेत. निग्रो म्हणजे काय? ते आहेत त्याच अवस्थेत, प्रारंभिक अवस्थेत राहतात. माणूस प्रारंभिक अवस्थेत जसा होता ना तशा अवस्थेत आहे. त्यामध्ये एक आहे अंदमानीज, मग आहे ओंगे. ठीक आहे. ओंगे. त्यानंतर जारवा आहे. जारवा. ठीक आहे. लक्षात ठेवा जारवा जे आहेत ना हे जंगलामध्ये राहणारे आहेत. ओके. आणि यांची भाषा आजपर्यंत आपल्याला अजूनही समजली नाही. ओके. आणि एक सेंटिनेंटल, हे सर्वात विचित्र आहेत बरं. हे सर्वात अग्रेसिव्ह लोक आहेत इथले, हेच आहेत ते ज्यांची स्टोरी मगाशी सांगितलं मी तुम्हाला. हे सेंटिनेंटल आहेत आणि हे अश्मयुगीन पैकी आहेत. आता यांची संख्या किती राहिली माहिती का? 50 ते 200. काही दिवसांत लुप्तच होतील ते, कारण की यांचा कॉन्टॅक्ट कधी लोकांसोबत येत नाही. कळलं का? बघा कोणते आहेत? अंदमानीज आहेत, नंतर ओंगे आहेत, जारवा आहे आणि सेंटिनेंटल हे विचारतात. ठीक आहे. कोणाची भाषा समजली? जारवा. जारेबा मला तुझी भाषा समजत नाही. जारेबा मला तुझी भाषा कळत नाही. कळलं का? आणि हे सेंटिनेंटल, हे जे आपण तो सेंटिनलीज म्हणतात याला. ठीक आहे. हे सेंटिनलीज जे आहेत ना यांचे सेंटिमेंट कोणासोबत कधी जुळलेच नाहीत, अग्रेसिव्ह आहेत असं लक्षात ठेवायचं. कळलं? चलो आगे बढ़ेंगे. आणि काही जे लोक आहेत यांनी स्वतःमध्ये जगाप्रमाणे बदल केला ते म्हणजे मंगोलाईट लोक, मंगोलाईट जमाती. ओके. आणि मंगोलाईट मध्ये कोणकोणते आहेत तर बघा लक्ष द्या. निकोबार आहेत. ओके. यांची लोकसंख्या जास्त आहे. ठीक आहे. त्यानंतर शोम्पेन आहेत. ओके. शोम्पेन. आणि लक्षात ठेवायचं या शोम्पेनलाच काय युनिक ह्युमन हेरिटेजचा सरकारनं दर्जा दिला आहे. आलं का लक्षात? सो हे काय आहे, एकदा तुम्ही याला स्टोरी लाईक समजून घेतलं की मग सगळ्या गोष्टी काय होतात तुमच्या कव्हर अप होतात. सो मेन्सच्या दृष्टीनं या टॉपिकला इम्पॉर्टन्स द्या, कारण की मेन्स असो प्रिलिम्स असो यावर आहेत. आणि एक लक्षात ठेवा यावर्षी जी मेन्स, यावर्षी जी प्रिलिम्समध्ये कमी मार्क्स आले असतील कोण्या मुलांना त्याचं कारण आहे मेन्सचा सिलेबस आधी कव्हर असावा लागतो. ज्याचा मेन्सचा सिलेबस आधी कव्हर आहे ना त्याला प्रिलिम्सचा त्या ठिकाणी काय होतो फायदा होतो. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला हे दिसतं. ओके. चलो. आणि एक बघा मेन्सच्या दृष्टीनं काय केलं आहे आपण, एक बॅच लॉन्च केली आहे. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये लॉ घेतले आहेत RTI आणि RTS. सो ते तुम्हाला ॲपवर अवेलेबल असेल. त्याचसोबत आपली भूगोलाची बॅच आहे. सो हे पण तुम्ही जॉईन करू शकता. लेक्चर कसं वाटलं, ठीक आहे, इन्फॉर्मेशन कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.